अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत। सगळे प्रश्न म्हणजे कोणते? मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे, यामध्ये उद्या गुरुवार आहे, तर गुरुवारचे उपवास म्हणजे महालक्ष्मीचे उपवास, त्यामध्ये 11 गुरुवार आपल्याला करायची खूप इच्छा असते, कारण मार्गशीर्ष महिना खूप छान महिना आहे, यावेळेस आपण सुरुवात करावी असं आपल्याला वाटत असतं। आणि त्यातच कुणाचे चालू आहेत, कुणाचे संपत आहे, कुणाचं उद्यापन आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की हे उपवास एकत्र करावेत का, चालतील का, पुन्हा उद्यापन करायचं चालेल का, मध्येच कोणत्या तरी गुरुवारी उद्यापन आहे ते चालेल का, तर हे सगळं आपल्याला बघायचं आहे। बघा, सुरुवातीला मी एक सांगू इच्छिते की मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीला अर्पण झालेला आहे, म्हणजेच काय तर माता लक्ष्मीचा संपूर्ण मार्गशीर्ष महिना आहे। त्यामुळे सर्वप्रथम मी एक सांगेल की मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीचा गुरुवार आहे, त्यामुळे ज्यावेळेस आपण गुरुवार करणार आहोत ते माता लक्ष्मीचेच तुम्हाला करायचे आहेत। आता जर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीच्या गुरुवारचे उपवास करत नसाल, बरेच जण करतात, कोणी करत नाही, त्याच्यामुळे जे करतात ना, तुम्ही माता लक्ष्मीचेच गुरुवार करा। तुम्हाला 11 गुरुवार करायचे असेल तर तुम्ही थांबून घ्या, या गुरुवारला म्हणजे महालक्ष्मीचा पण गुरुवार आणि स्वामींचे पण 11 गुरुवार करायचे, तर एकत्र ते मोजले जाणार नाही, कारण की माता लक्ष्मीचा एक उपवास करू शकता किंवा स्वामींचा करू शकता। आता याच्यामध्ये जे माता लक्ष्मीचे उपवास करत नाही गुरुवारचे, त्यांनी स्वामी समर्थांचे 11 गुरुवार करायला काहीही हरकत नाही। विषय तुमच्या लक्षात आलाच असेल की हे दोन्ही गुरुवार एकत्र मोजले जाणार नाही, त्याच्यामुळे सुरुवात करायची असेल तर थांबून घ्या। तुम्ही जर माता लक्ष्मीचे गुरुवारचे उपवास करत असाल तर एवढे उपवास होऊ द्या, मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर तुम्ही सुरुवात करा। आणि जर तुम्ही माता लक्ष्मीचे गुरुवार करत नसाल तर तुम्ही स्वामींच्या 11 गुरुवारला सुरुवात करू शकता। हे झालं। आता याच्या आधी तुम्ही जर 11 गुरुवारला सुरुवात केली असेल, समजा तुमचे काही XYZ उपवास झाले असतील आणि आता 7वा 8वा म्हणजे किंवा 4था 5वा असं तुम्हाला सुरुवात होत असेल आणि तुम्ही माता लक्ष्मीचे पण गुरुवार करत असणार, तर तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला स्वामींचे 11 गुरुवारचे उपवास करायचे, पूजा करायची आहे, परंतु हे जे उपवास आहे ते माता लक्ष्मीचे उपवास आहे, तुम्ही ते करणार आहात, त्याचंही तुम्ही मांडणार आहात आणि हे तुम्ही करत आले आहात म्हणून तुम्हाला ती पूजा करावी लागेल, परंतु ते मोजण्यात येणार नाही। लक्षात आलं असेल, खंड पडू द्यायचा नाहीये। उपवास तुमचे 4-5 होऊन गेले असतील तर तुम्हाला खंड पडू द्यायचा नाहीये, ते कंटिन्यू करायचे, पण ते मोजले जाणार नाही। आणि जर तुम्हाला पुन्हा नव्याने सुरुवात करायची असेल, फक्त माता लक्ष्मीचेच उपवास करायचे असेल, या आधीचे उपवास तुम्हाला सोडून द्यावे लागतील आणि पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागेल। ज्यावेळेस हे मार्गशीर्ष महिन्याचे उपवास संपतील त्यानंतरनं तुम्ही स्वामींचे 11 गुरुवारचे जे व्रत आहे ते सुरुवात करू शकता। कुणाचे 9 गुरुवारचे असतील, 11 गुरुवारचे असतील, तेच मी सांगेल, सेम नियम आहे। आता यानंतर आता जो पहिला गुरुवार आहे उद्याचा 14 तारखेचा मार्गशीर्ष महिन्याचा, बऱ्याच जणांचे 11 गुरुवारचे उद्यापन आहे या दिवशी, मला कमेंट पण आलेले होते। तर बघा, मी एकच सांगेल की 11 गुरुवारचे उपवास तुमचे पूर्ण झाले असतील तर तुम्ही उद्याच्या दिवशी उद्यापन करू शकता। उद्यापन आहे तर उद्यापन तुम्ही करू शकता, काहीही हरकत नाही। परंतु जर उद्या सोडून पुढचा तुमचा उद्यापनाला येणार असेल, मध्येच येणार असेल, तर तुम्ही थांबून घ्या। हे उपवास पूर्ण झाल्यावर तुम्ही उद्यापन तुम्ही करू शकता। मार्गशीर्ष महिना संपल्यावर तुमचं उद्यापन तुम्ही करू शकता। आणि हो, तुमचं एवढे तुम्ही 10 गुरुवार झाले आणि 11वा गुरुवार येणार आहे मध्ये, तर त्याचे तुम्ही उपवास कंटिन्यू करा, पूजा कंटिन्यू करा, परंतु त्याचं उद्यापन मात्र हे झाल्यावर करा, कारण तेही काउंटमध्ये मोजलं जाणार नाही। तर जेवढे तुमचे प्रश्न असतील उपवासाच्या बाबतीत ते मी तुम्हाला सांगितलेले आहे, कारण की स्वामींचे 11 गुरुवार, माता लक्ष्मीचे गुरुवार हे एकत्र उपवास केले जात नाही। म्हणून पुन्हा एकदा सांगेल की जर सुरुवात करणार असाल तर थांबून जा, आणि सुरुवात केलेली असेल तर तुम्हाला दोन्ही करावे लागेल, परंतु मोजण्यात धरायचे नाही। मार्गशीर्ष महिना हा वर्षातनं एकदाच येतो, माता लक्ष्मीचे गुरुवार आहे, म्हणून खास करून सांगेल की माता लक्ष्मीचीच उपासना करा, तेच गुरुवार उपवास करा। आणि हे गुरुवार तुम्ही जर सुरुवात केली नसेल तर नंतरनं सुरुवात करा। आता अजून एक, हा संपूर्ण महिना मार्गशीर्ष महिना माता लक्ष्मीचा आहे, त्यामुळे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये
होता होईल तेवढी तुम्हाला सेवा करायची आहे. आणि हो, जी आता आपण 21 दिवसांची सेवेला सुरुवात केली आहे ना, ती सेवा करू शकतो का या गुरुवारी असा प्रश्न असेल तर ते नित्य स्वरूपाने तुम्ही सेवा करू शकता. तुम्ही जर स्वामी समर्थांचे स्वामी चरित्र सारामृताला वाचायला सुरुवात केली असेल ते कंटिन्यू करू शकता. माळ जप करत असाल 11 वेळेस ते करू शकता. तारक मंत्र म्हणत असाल 11 वेळेस तर ते म्हणू शकता. ही आपली 21 दिवसाची सेवा तुम्हाला कंटिन्यू करायची आहे. याच्यामध्ये कुठलाही खंड पडू देऊ नका. ही सेवा तुम्हाला कंटिन्यू करायची आहे, काहीही हरकत नाही. आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये संपूर्ण महिना आपल्याला माता लक्ष्मीची सेवा करायची आहे. त्याच्यामुळे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीला ज्या गोष्टी प्रिय आहेत, तुम्हाला माहितीच असेल माता लक्ष्मीला काय प्रिय आहे. भगवान विष्णूंची सेवा. ज्या ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्या त्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड स्वरूपात वास करत असते. मग भगवान विष्णूंची सेवा कोणती? तर सत्यनारायण. तुम्ही हे सत्यनारायण करू शकता. मग हे सत्यनारायण मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्हाला किती करायचं आहे, किती वेळेस करायचं आहे? तुम्ही 5 पासून सुरुवात करू शकता. 5 सत्यनारायण सलग घालू शकता. रोज एक याप्रमाणे 5 सत्यनारायण घालू शकता. 7 घालू शकता, 11 घालू शकता, 21, 51, 108. तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही किती सत्यनारायण करतात त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. तर माता लक्ष्मीला प्रिय असणारी भगवान विष्णूंची सेवा ही आहे. त्यानंतर विष्णू सहस्त्र नाम तुम्ही म्हणू शकता. रोज तुम्ही ऐकू शकता, म्हणू शकता. जितकी तुम्हाला सेवा करता येईल भगवान विष्णूंची तितकी करू शकता. भगवान विष्णूंना तुलसी अतिशय प्रिय आहे. तुलसीजवळ तुम्हाला रोज दिवा लावायचा आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये रोज दिवा लावायचा आहे. फक्त गुरुवारी किंवा फक्त मंगळवारी असं करू नका. रोज दिवा लावा. काही जास्त आपलं म्हणजे म्हणतात ना, वस्तू आपल्याला लागत नाही. तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे तर तो तुम्ही लावू शकता. त्याच्यानंतर तुलसी भगवान विष्णूंना अतिशय प्रिय असल्यामुळे भगवान विष्णूंना तुलसी अर्पण करायला विसरू नका. सत्यनारायण केलं, सत्यनारायणच्या प्रसादामध्ये तुलसी आवर्जून तुम्हाला घालायची आहे. बरेच जण विसरून जातात, ती ठेवायची आहे. आणि जितकी तुम्हाला जमेल तितकी, यापेक्षा अजून जास्त तुम्हाला माहिती असेल त्या सेवा तुम्ही सगळ्या करा. सांगाल तितक्या सेवा कमी आहेत, त्याच्यामुळे त्या सेवा करा. त्याच्यानंतर आपलं जे श्रीयंत्र आहे त्या श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करा. जो शंख आहे दक्षिणावर्ती शंख, त्या दक्षिणावर्ती शंखाची सेवा करायला विसरू नका. त्याची सुद्धा सेवा करा, कारण की दक्षिणावर्ती शंख हा माता लक्ष्मीचा भाऊच आहे. त्याच्यामुळे त्याची पण तुम्ही सेवा करा. त्यालाही म्हणजे आपण जसं श्रीयंत्राची सेवा करतो, आपल्या इतर देवतांची सेवा करत असतो, त्या शंखाला त्यालाही रोज अंघोळ घालून त्यालाही अष्टगंध लावायचा आहे. त्याचीही सेवा तुम्हाला करायची आहे. धूप दीप लावायचं आहे. श्रीयंत्राला कुंकुमार्चन करायचं आहे. मंगळवारी करा, शुक्रवारी करा, गुरुवारी सुद्धा तुम्ही करू शकता. ज्यावेळेस तुम्ही तुमची कथा वाचणार त्यानंतरही करू शकता. माता लक्ष्मीचा दिवस आहे त्या दिवशी तुम्ही करू शकता. त्याच्यामुळे होता होईल तितक्या माता लक्ष्मीच्या सेवा करा. भगवान विष्णूंची सेवा करा. जिथे जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथे तिथे माता लक्ष्मी अखंड स्वरूपात वास करते, हे विसरू नका. त्याच्यामुळे होता होईल तेवढा सेवा करा. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच सांगायचं होतं. पुन्हा माझ्याकडनं काही सांगायचं राहिलं असेल तर कमेंटमध्ये नक्कीच विचारा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.